संतोष टायगर संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी लावले तो स्ट्राईकला येतो सागर आणि नॉन स्ट्राईकला येतो तुषार आणि बाबा स्पोर्ट संघाकडून प्रथम गोलंदाजी करतोय तो चेतन। दरम्यान पंच सामना चालू करायचा आहे। जबी स्पोर्ट चाणे संघाचे सचिन कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। दरम्यान सामना चालू होते। चेतनेचा पहिला चेंडू सामोर जाईल तो सागर। पहिलं षटक पॉवर प्लेचा असल्यामुळे चांगलं मैदान सजवलेलं आहे ते बासे संघाने। बाबा स्पोर्ट बासे सॉरी बाबा स्पोर्ट केले। प्रथम गोलंदाजी करतो चेतन। चेतनेचा पहिला चेंडू चेंडू काय फलंदाजाला समजला नाही, त्यानंतर तो चेंडू इष्टरक्षकाला सुद्धा समजला नाही, परंतु एक बाईच्या रूपात एक अवांतर धाव मिळते। अवांतर धावाने खातं खोलते ते आपल्या बाबा टायगर। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते चेतनेची। पहिलाच चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो चेतन। सामोर जाईल तुषार। तुषार यांनी कट केलेला चेंडू चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने। जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव मिळते। दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो की नाही, परंतु नाही, एका धावेवर समाधान मानावे लागेल दोन्ही फलंदाजांना। तुषारने खातं खोललं एका धावाने। संघाची धावसंख्या झाली बिनबाद 2। पहिल्या षटकातील चेतन पहिला चेंडू बाईच्या स्वरूपात एक मिळते। दुसरा चेंडू त्यावर एक कट केलेला चेंडू त्याच्यावर एक रन खर्च करतोय तोच चेतन। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय। सामोर जाईल तो सागर याला। यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू फलंदाजाला काही संबंध नाही, निर्धाव जातोय चेंडू। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती चेतनेची। आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये एक लेग बाईच्या स्वरूपात आणि एक बॅटच्या स्वरूपात 3 चेंडू टाकलेले आहेत। सुंदर गोलंदाजी करतोय, चांगला प्रतिसाद देतात ते सर्व त्याचे खेळाडू बाबा टायगर संघाचे। पुन्हा एकदा चेतन समोर सागर यांनी मारलेला चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातो मिड ऑफच्या दिशेने। तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी गडी बाद होतोय सागरच्या रूपाने। पहिला आदरा बसतोय। नवीन फलंदाज येतोय तो भावेश। सागर कॅच एक काय फारसं चांगलं योगदान दिलं नाही आपल्या संघाला, परंतु नाराज होऊन पहिल्यांमध्ये जातोय आणि नवीन फलंदाज येतोय तो भावेश। पहिला धाव बसतोय तो सागरच्या रूपाने। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती चेतनेची। चेतन याचा सामना करील तो नवीन फलंदाज भावेश। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय आणि नवीन फलंदाज आहे तो भावेश, तो डावखुरा फलंदाज। फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी गडी बाद होतोय। भावेशला काही चेंडू समजला नाही, चेंडू डायरेक्ट एसटीवर आदळतोय आणि भावेशच्या रूपाने दुसरा आदरा बसलाय तो संतोष टायगर संघाला। 2 गडी बाद झाले। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते चेतन याची। आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत। 4 चेंडूवर त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती चेतन याची घडून। आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत। 5 चेंडू मध्ये 2च धावा मिळाल्या आणि 2 गडी बाद केले ते चेतन यांनी। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती बाबा टायगर संघाकडून चेतन याची।
डावखुरा गोलंदाज आणि खूपच सुंदर गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज येतोय तो प्रसाद. संतोष शेठ टायगर संघाला या ठिकाणी पार्टनरशिपची फार गरज आहे, कारण की कोणत्याही प्रकारच्या धावा मिळवलेल्या नाही. चांगली गोलंदाजी होते परंतु फलंदाजी पाहायला मिळत नाही. अखूड टप्प्याचा चेंडू त्याचा चांगला समाचार घेतलाय. चेंडू जो स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी प्रसादने खातं खोलले चौकाराने आणि संघाच्या धावसंख्येत वाढ करतोय. 4 धावाने आणि धावसंख्या झाली 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6. जतन जो खूपच सुंदर गोलंदाजी करत होता परंतु शेवटच्या चेंडूचा चांगला समाचार घेतला तो प्रसाद यांनी आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावा मिळाल्या. परंतु 4 धावा खर्च केल्या तरी परंतु सुरुवातीचे 5 चेंडू खूपच सुंदर 2 गडी बाद मिळवण्यात त्याला यश आलेलं आहे. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संतोष शेठ टायगर संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 6. दुसरं षटक घेऊन येतोय बाबा टायगर संघाकडून पंच सामना चालू करायचा आहे. नवीन गोलंदाज येतोय तो बाबा टायगर संघाकडून ऋतिक. जो चेतन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक टाकलं त्यांनी. 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या त्या सागर आणि भावेशच्या रूपाने. नवीन गोलंदाज येतोय तो ऋतिक आणि ऋतिक याचा सामना करील तो सलामीला आलेला तुषार. तुषार वैयक्तिक 1 धावांवर खेळतोय. ऋतिक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. सामोरे जाईल तुषार. तुषार सलामीला आलेला फलंदाज तुषार वैयक्तिक 1 धावांवर खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला येतो प्रसाद. ऋतिकेचा पहिलाच चेंडू फुलटॉस चेंडू. चेंडू काय बॅटवर आला नाही परंतु चेंडू जातोय कार्पेटच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि यावर 2 धावा मिळाल्या या चेंडूवर. जोपर्यंत चेंडू फील्ड होते तोपर्यंत सहजरित्या या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. तुषार याला संघाची धावसंख्येत वाढ झाली 8. या ठिकाणी खेळाडू कक्षातून एक बॅट हरवलेली आहे. खेळाडू अक्षय गोताने याची. तर कृपया आपणास विनंती असेल की कोणाला सापडले असेल तर एकतर कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचे किंवा अक्षय गोताने याच्याकडे द्यायचे. एक विनंती आहे की आपण बॅट कोणाला सापडले असेल तर कृपया जमा करायचे. चेंडू हवेत आहे आणि इथे मोठा हादरा बसलाय तुषारच्या रूपाने संतोष शेठ टायगर संघाला. आणि तिसरा हादरा बसतोय तो तुषारच्या रूपाने. चेंडू बराच वेळ लावत होता. चांगला झेज केला बाबा स्पोर्ट्स टायगर संघाच्या खेळाडूने आणि सहजरित्या हा झेल घेतला आणि इथे गडीबाद देण्यात यश मिळाले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती ऋतिकेची. पहिल्या चेंडूवर तुषार यांनी 2 धावा मिळवल्या परंतु दुसरा चेंडू त्याचा चांगला फायदा घेता आला नाही आणि गडीबाद होतोय तो तुषार. नवीन फलंदाज जातोय कल्पेश. आतापर्यंत चांगली फलंदाजी काय पाहायला मिळाली नाही परंतु जर आपल्या संघामध्ये या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर सुंदर फलंदाजी करावीच लागेल. कारण की आताची स्थिती पाहिली तर काही चांगली फलंदाजी पाहायला मिळाली नाही. विकेट टू विकेट जात आहेत. थोडासा नाराज असेल संतोष शेठ आपल्या संघावर कारण की
दुसरं षटक चालू आहे आणि 3 गडी बाद झाले आणि धावसंख्या झालेली ती 8. पण कौतुक करावं तेवढी कमीच, कारण की बाबा स्पोर्ट संघाच्या गोलंदाजाचे पहिला गोलंदाज जो चेतन खूपच सुंदर गोलंदाजी केली, तो पुन्हा एकदा चेतन सुद्धा त्यानंतर प्रतीक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. आणि इथे निर्धाव जातोय चेंडू एस्टेनच्या वरून गेल्यामुळे पंचांनी दात फेटाळली आणि हा चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रतीकाची. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय आणि तिसरा चेंडू जो निर्धाव टाकलाय आतापर्यंत, चौथा चेंडू घेऊन जातोय, तो सामना करील. तो खूपच सुंदर चेंडू आणि चेंडू हवे ते चेंडू डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय आणि इथे गडी बाद होतोय तो कल्पेश. नवीन फलंदाज गेला तो नयन. प्रतीक सुंदर गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट गोलंदाजी करीत सामना करीत तो नयन. नयन यांनी रिव्हर्सशिप मारलेला चेंडू आणि रिव्हर्सशिपचा चांगलाच फायदा मिळाला आणि यश आलेले रिव्हर्सशिपला आणि त्याच्या चौकाराने खातं होते तो नयन. खूपच सुंदर रिव्हर्सशिप, चांगला फायदा घेतला आणि तो चेंडू 4 धावांसाठी जातो. चौकाराने खातं घालतोय तो नयन आणि धावसंख्या झाली ती 12. 4 गडी बाद 12. एक देखणीय फटका पाहायला मिळाला तो नयनच्या बॅटमधून. रिव्हर्सशिप प्रतीकेचा पुढचा चेंडू सामनागिरी नयनने पुन्हा त्याच दिशेने मारलेला चेंडू कव्हरच्या क्षेत्रात जातोय. पुन्हा एकदा रिव्हर्सशिप आणि बॅक टू बॅक 2 चौकार जातात. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते नयनाची. मला तरी वाटते कर्णधाराने नयनला मागे ठेवला असेल, कारण की लगातार विकेट जात होत्या आणि एक चांगला फलंदाज मागे ठेवला, परंतु चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार टोकतो तो नयन आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 16. प्रतीक आतापर्यंत खूपच सुंदर गोलंदाजी करत होता, परंतु शेवटचे 2 चेंडू थोडे खराब मिळाले आणि त्याचा चांगला फायदा केला तो नयन याने आणि बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले आणि 2 चौकाराबरोबरच आपलं वैयक्तिक खातं खोललंय आणि 8 धावांवर खेळतोय. आणि नवीन गोलंदाज येतोय तो संदीप. संतोष छट टायगर संघाची धावसंख्येचे 4 गडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 16. नवीन गोलंदाज येतोय तो संदीप. प्रसाद हा सुद्धा नयनच्या सारखा फलंदाजी करायला रिव्हर्सशिप खेळायला गेला, परंतु त्याला रिव्हर्सशिप काय सफलता आली नाही, परंतु एक लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते प्रसाद याला आणि धावसंख्या झालेली ती 17. 4 गडी बाद 17. संदीप
याचा पुढचा चेंडू सामोर जाईल तो नयन. नयनने कट केलेला चेंडू, चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेमध्ये आणि 4 धावांसाठी. आणि इथे नयन याची चौकारांची हॅट्रिक झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद, चांगला आनंदाचं वातावरण पाहायला मिळते ते खेळाडू कक्षामध्ये. दाभाड संघाकडे नयन खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. लगातार 3 चेंडू 3 चौकार ठोकून आपलं हॅट्रिक, चौकाराचे हॅट्रिक पूर्ण केले. एक शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग करतोय तो नयन आणि त्याचा चांगला फायदा सुद्धा त्याला मिळाला आहे, चांगली सफलता मिळाली. लगातार 3 चेंडू 3 चौकार ठोकून वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय तो नयन. आताचे चेंडू कट केलेला चेंडू, चेंडू डायरेक्ट जातोय थर्मॅनच्या दिशेमध्ये 4 धावांसाठी. संदीप याचा पुढचा चेंडू सामोरं जाईल तो पुन्हा एकदा नयन. संदीप थोडं क्षेत्ररक्षण सजवताना सामना नयन. पुन्हा एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही समजला नाही आणि यष्टीरक्षकाच्या वरून जातोय. यावर 1 धाव मिळते. अवांतर 22च्या रूपाने 1 धाव मिळते दाभाड संघाला आणि धावसंख्या झालेली ती 22. नयन पुन्हा एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आता काही चेंडू बॅटवर आला नाही. संदीप याचा पुढचा चेंडू सामोर जाईल तो प्रसाद. प्रसादने मारलेला चेंडू खूपच सुंदर शॉट, देखणी शॉट आणि चेंडू इथे येतोय टॉस बॉक्स मध्ये 6 धावांसाठी खणखणीत षटकार. आणि या षटकाराबरोबर धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 28. निश्चितच नयन जेव्हा बॅटिंगला आला तेव्हापासून आपल्या या ठिकाणी रणामध्ये दाभाड संघामध्ये रणगती वाढत गेलेली आहे. धावसंख्या नेऊन ठेवलेली ती 28 वर. संदीप थोडं महागडे ठरतोय. चेतन खूपच सुंदर गोलंदाजी केली, त्यानंतर प्रतीकने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटची 2 चेंडू प्रसाद यांनी मारलेले चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने, गॅप जातोय, गॅप मध्ये जातोय आणि पुन्हा चौकार. खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते दोघे फलंदाजाकडून. प्रसाद वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय आणि नयन 13 धावांवर खेळतोय. खूपच सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत तुषार, सागर, भावेश, कल्पेश यांना यश आलं नाही, परंतु दोन्ही आताचे फलंदाज सुंदर फलंदाजी करतात. इथे थोडीशी बॅटची कडा जाते आणि इथे धावबाद होण्याची चान्सेस होते, परंतु नाही. चोरटी धाव म्हणावी, या चेंडूवर चोरटी धाव मिळते. संदीप थोडासा मागडा ठरलाय आपल्या बॉलिंग मार्फतवर. 17 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 33. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाकडून, प्रसाद आणि नयन याच्याकडून. पंच सामना चालू करायचा आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संतोष यानंतर होणारा सामना सुधीर दादा स्पोर्ट 9181 विपक्ष 0999 चारवी स्पोर्ट संघ. दोन्ही संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर होणारा सामना दरम्यान सामना चालू होतोय. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय रोशन आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन येतोय. सामोरे जाईल तो प्रसाद. याला पहिला चेंडू
चेंडू कार्पेटच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय आणि इथे जोपर्यंत चेंडू फील्ड होते तोपर्यंत सहजरित्या 2 धावा मिळाल्या या चेंडूवर आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. या मैदानामध्ये आपणास पाहायला मिळतात कमलेश चव्हाण शिरोले, एक इंडियन आर्मी आहेत. कृपया आपण या मंचावर यायचंय, आपलं स्वागत असेल या मंचावर. कमलेश चव्हाण एक स्वातंत्र्य सैनिक, आपण कृपया मंचावर यायचंय, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. आणि या चेंडूवर एकच धाव मिळतो प्रसाद याला, एका धावावर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या झाली ती 36. रोशन पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केला, दुसरा चेंडू टाकतोय 1 धाव खर्च करते, तिसरा चेंडू टाकतोय. सामना करीत तो नयन, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो रोशन. समोर जाऊन नयनने मारलेला चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि थोडीशी मिस फील होते आणि चौकाट जातोय. मला तरी वाटतं आतापर्यंत जेवढे चेंडू नयन खेळलेला आहे तर नयनने प्रत्येक चेंडूवर चौकार ठोकलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 40. नयन वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय, सुंदर फलंदाजी करतोय, चांगलं योगदान देतोय आपल्या संतोष शेठ टायगर संघाला. नयन 16 धावांवर खेळतोय, पुन्हा एकदा तोच नयनने मारलेला चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू, त्याचा चांगला समाचार घेतोय, चेंडू जातोय डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी खणखणीत षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या वेगाने वाढते दाभाड संघाची आणि धावसंख्या झाली ती 46. असं वाटत नव्हतं का एवढ्या धावांचं. खरोखरच दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं कमीच. सुंदर फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. एका बाजूने प्रहार करतोय तो परेश आणि दुसऱ्या प्रहाराने प्रहार करतोय तो बॉल नवीन जुना पंच. खरोखरच खूपच सुंदर फलंदाजी पाहिलं होते नयन याच्याकडून. वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय तो नयन. खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती नयन. 4 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने फलंदाजी करतोय तो नयन. चांगलं योगदान दिलंय. रोशन या ठिकाणी थोडा महाग ठरतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्या, चौथ्या चेंडूवर 6 धावा, असं वैयक्तिक 13 धावा खर्च झालेले ते षटकामध्ये. तोच रोशन पुढचा चेंडू नयने मारलेला चेंडू बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने आणि ते जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत सहजरित्या 2 धावा मिळवल्या दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावांवर धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 48. रोशन षटकातील काही चेंडू शिल्लक. प्रथम गोलंदाजीला आलेला होता चेतन, त्यांनी खूपच सुंदर गोलंदाजी केली. त्यानंतर प्रतीक सुद्धा चांगली गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर आलेला संदीप आणि रोशन हे दोन्ही गोलंदाज थोडे आपल्या संघासाठी महाग ठरले आणि ते दोन्ही फलंदाजांनी चांगला फायदा घेतला आणि आपल्या संघाला चांगलं योगदान दिलंय नयन आणि प्रसाद यांनी. रोशन याचा पुढचा चेंडू सामोरं जाईल नयनने मारलेला चेंडू बॅटची कडा घेतो, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एकच धाव मिळते या चेंडूवर आणि षटक संपते. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर संतोष शेठ टायगर संघाची धावसंख्या झाली ती 49.
लॉस ऑफ 4 विकेट आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते बाबा टायगर संघाला. चांगली फलंदाजी चांगलं योगदान दिलं ते नयन आणि प्रसाद यांनी. सुरुवातीची फळी जरा थोडीशी कमकुवत ठरली, नाराज ठरले, चांगलं फलंदाजी काही केली नाही तुषार, सागर, भावेश, कल्पेश यांनी. परंतु नंतर आलेला प्रसाद आणि नयन यांनी खूपच सुंदर फलंदाजी केली. नयन जरी तो मूर्ती लहान असली तरी एक तो युक्तीचा वापर करून त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि चांगलं योगदान दिलं आपल्या संघाला आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती 49 वर आणि समोरच्या विपक्ष संघाला जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. यानंतर होणारा सामना सुधीर दादा स्पोर्ट 9181 विपक्ष 0999 चारवी स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघाच्या संघटकांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे जेबी चाणे संघाचा सचिन कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. सुधीर दादा स्पोर्ट 9181 आणि 0999 चारवी स्पोर्ट दोन्ही संघाच्या संघटकांनी नाणेफेकीसाठी टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे बाबा स्पोर्ट केले संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेक होते तरी अनिश मेंगाल साहेब कृपया आपण पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची. आपले सुभाष ते नाणेफेक करून घ्यायचे. यानंतर होणारा सामना सुधीर दादा स्पोर्ट 9181 विपक्ष 0999 सुधीर दादा स्पोर्ट 9181 संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. खूपच सुंदर चेंडू आणि 6 धावांसाठी षटकार. संदीप याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार.
पुढील सामन्याचे नाणेफेक साहेबांच्या हातून होते. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे आणि पुढील संघाचे नाणेफेक सुधीर दादा 9181 संघाने जिंकलेले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलेले. खूपच सुंदर प्रयत्न या ठिकाणी दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पारस देसले कुठे असतील तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये यायचे. पारस देसले आपले मित्र या ठिकाणी वाट पाहतात. संदीप बाबा टायगर संघाचा संदीप सलामीला आलेला संदीप आपल्या गोलंदाजी मार्फत माग ठरला होता परंतु फलंदाजीसाठी चांगलं यश मिळालंय त्याला. खूपच सुंदर चेंडू काय फलंदाजाला संबंध नाही इष्टरक्षकाला सुद्धा संबंध नाही परंतु सेकंड स्लिपने सुंदर क्षेत्ररक्षण केले. निर्धाव जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सागर परंतु चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. संदीप याची वैयक्तिक 11 धावांवर खेळतो. चौकार आणि षटकाराच्या साहाय्याने 11 धावांवर खेळतो तो संदीप आणि स्ट्राईकला येतो ऋतिक. सागरेचा पुढचा चेंडू ऋतिकने कट केलेला चेंडू जाते पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि ऋतिक खातं खोलते. 2 धावांवर संघाची धावसंख्या झाली ती 13. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते संतोष टायगर संघाकडून. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु संदीप याला काही रोखू शकले नाही. संदीप यांनी आतापर्यंत 11 धावांवर खेळतो. सुंदर फलंदाजी केली तो संदीप. 4 षटकामध्ये 24 धावांमध्ये 50 धावांचं पाठलाग करत असताना बाबा स्पोर्ट्स केले संघाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा मिळवलेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय तो संतोष टायगर संघाकडून प्रसाद ज्यांनी चांगले योगदान दिले आपल्या फलंदाजीमध्ये दाभाड संघाला. वैयक्तिक 18 धावांचं योगदान दिलेला प्रसाद आता आपल्याला गोलंदाजी मार्फत दिसत आहे. चांगली अष्टपैलू कामगिरी बजावत असताना प्रसाद आता संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो प्रसाद. पाहायला मिळेलच ज्यांनी फलंदाजीमध्ये चांगलं योगदान दिलं आपल्या दाभाड संघाला तोच प्रसाद गोलंदाजीमध्ये काय करतोय. समोर येतो संदीप जो आतापर्यंत 1 चौकार आणि षटकाराच्या साहाय्याने 11 धावांवर खेळतोय तो संदीप. त्याला गोलंदाजीमध्ये यश नाही आलं परंतु फलंदाजी चांगली पाहायला मिळते तो बाबा स्पोर्ट केले संघाकडून संदीप. प्रसाद आपल्या बॉलिंग मार्फत आपलं क्षेत्ररक्षण सजवताना प्रसाद राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय. सामोर जाईल तो संदीप. पहिला चेंडू बॅटची कडा घेतो. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक खाली आणि या ठिकाणी मोठा हादरा बसतोय तो बाबा स्पोर्ट टायगर केले संघाला. संदीपच्या रूपाने खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच गोलंदाजाचं ज्यांनी फलंदाजीमध्ये चांगले योगदान दिलंय चांगलं तोच प्रसाद आता गोलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडूवर एक चांगला मोहरा बाबा स्पोर्ट संघाचा मिळवलेला आहे तो संदीपच्या रूपाने आणि एक मोठा हादरा बसतोय तो बाबा स्पोर्ट संघाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय.
रुपेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता संदीप याचा पण बॅटची कडा जाऊन चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि झेल घेतला आणि पहिला आदरा बसतोय संदीपच्या रूपाने नवीन फलंदाज येतोय तो रुपेश प्रसाद पुढचा चेंडू सामोरे जाईल तर नवीन फलंदाज रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेट पायडल शिप मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजाला काही यश आलं नाही निर्धाव जातोय चेंडू सुंदर गोलंदाजी करतोय तो प्रसाद पहिला चेंडू त्याच्यावर एक गडीबाद करतोय संदीपच्या रूपाने आणि दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय पुन्हा एकदा सज्ज रुपेश सामना करेल प्रसाद याचा राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा चेंडू जातोय डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू हवा येते आणि तिथे क्षेत्ररक्षक नयन तो झेल घेतला खूपच सुंदर झेल आणि दुसरा धाव बसतोय तो रुपेशच्या रूपाने शून्यावर बाद होतोय कोणतेही खातं न खोलता गडी बाद होतोय तो रुपेश खूपच नाराज करतोय आपल्या संघाला आपल्या बॉलिंग मार्फत नाराज असेल फलंदाजी मार्फत नाराज असेल आणि नवीन फलंदाज येतोय तो रुपेशच्या जागेवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती प्रसाद याची खूपच सुंदर गोलंदाजी करतो पहिला चेंडू त्याच्यावर तो गडीबाद घेतोय दुसरा चेंडू निर्धाव जातोय तिसरा चेंडू गडीबाद करतोय असं एकूण 3 चेंडूवर त्यांनी सुंदर गोलंदाजी केली प्रसाद यांनी एक अष्टपैली कामगिरी बजावत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय तो आपल्याला प्रसाद आणि नवीन फलंदाज आलाय तो नवीन फलंदाज येतोय तो निखिल प्रसादाचा पुढचा चेंडू निखिलाला निखिल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव जातोय चेंडू जेबी स्पोर्ट चाणे संघाचा सचिन कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय सागर मध्ये आपली वाट पाहतोय जेबी स्पोर्ट चाणे संघाचा सचिन कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय सागर मध्ये आपली वाट पाहतात प्रसादाचा पुढचा चेंडू हुक केला चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा नयन तिथे क्षेत्ररक्षक आहे नयन कोणत्याही प्रकारची चूक करत नाही पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 झेल घेतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते नयन याचे दाभाड संघाकडून खरोखर हे 2 खेळाडू जर पाहिले तर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी पार करत असताना एक चांगली गोलंदाजी करतोय तो प्रसाद आणि चांगले क्षेत्ररक्षण करतोय तो नयन ज्यांनी फलंदाजीमध्ये या जोडीने चांगलं योगदान दिलं आपल्या दाभाड संघाला ते दोन्ही क्षेत्ररक्षक आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली कामगिरी बजावत असताना आणि एक पुन्हा एकदा गडी बाद होतोय निखिलच्या रूपाने आणि नवीन फलंदाज येतोय तो कुणाल खूपच एक अष्टपैलू कामगिरी पार करत असताना प्रसाद जो आतापर्यंत 3 गडी बाद करतोय आणि कोणत्याही प्रकारची धाव देत नाही असा एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रसाद याची आणि नवीन फलंदाज येतोय तो कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी सॉरी चेतन पुढचा चेंडू आणि रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न आणि यश आलेले रिव्हर्शिपला आणि 4 धाव मिळतात या चेंडूवर चेतननी खातं खोलले 4 धावाने कम ऑन
डीजे खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली प्रसाद याची, परंतु शेवटच्या चेंडूवर एक रिव्हर्सशिप घेतला तो चेतन यांनी आणि चांगलं यश आलं ते रिव्हर्सशिपला आणि 4 धावा मिळालेल्या चेतन याला आणि आपल्या संघाला आणि धावसंख्या झालेली ती 3 गडी बाद 17 धावसंख्या झाली 3 गडी बाद 17 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रसाद याची, परंतु शेवटचा चेंडू चांगला समाचार घेतला रिव्हर्सशिप ठोकला आणि त्यावर 4 धाव मिळाल्या त्या चेतन याला. चेतनने खातं खोललं 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 17. जेपी स्पोर्ट्स संघाचा चेतन कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. आपले मित्र सागर मध्ये आपली वाट पाहते. कम ऑन डीजे. अक्षय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तो अक्षय आणि सामना करील तो ऋतिक. पहिला चेंडू राईट मोड द विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू त्याचा चांगला समाचार घेतला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. खरोखर जर बाबा टायगर संघाला सामना जिंकायचा असेल तर अशा मोठ्या फटक्यांची खूपच गरज आहे, कारण की जवळपास त्यांना आता 16.5च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूचा चांगला समाचार घेतला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खूपच सुंदर षटकार आणि या षटकाराबरोबर धावसंख्या झपाट्याने वाढलेली धावसंख्या झाली ती 23. 3 गडी बाद 23. अक्षयच्या पहिल्याच चेंडूचा चांगला समाचार घेतला. अक्षयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेलच ऋतिकेचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातो इष्टीच्या वरून. निर्धाव जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते याची अक्षयची. खूपच सुंदर. अक्षय पुन्हा एकदा राईट मोड विकेट गोलंदाजी करतो तो अक्षय सामोर जाईल ऋतिकेला. ऋतिक जो पहिला चेंडूचा षटकार ठोकला आणि दुसरा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव जातोय. अक्षयचा पुढचा चेंडू ऋतिकेला. पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू जाते 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार जातात.
पंच सामना चालू करायचा आहे. कृपया संतोष शेठ टायगर संघ सहकार्य करायचं आहे. अक्षय आपल्या बॉलिंग मार्फत नाराज असेल कारण की पहिल्याच चेंडूवर चांगला समाचार घेतला षटकार, दुसरा चेंडू निर्धाव जातोय, परंतु तिसऱ्या चेंडूवर त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा षटकार ठोकला होय तो ऋतिक. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ऋतिक याची. आतापर्यंत 12 धावांवर खेळतोय, 14 धावांवर खेळतोय तो ऋतिक. चांगलं योगदान देतोय आपला बाबा टायगर संघाला. अक्षय पुढचा चेंडू समोर गेले ऋतिक. 50 धावांचा पाठलाग करत असताना बाबा टायगर संघ आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 29. 9 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आलेले या संघ सामन्याचं. अक्षयचा पुढचा चेंडू ऋतिक गेला. कट केलेला चेंडू, चेंडू जातो पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि 2 धावा मिळाल्या या चेंडूवर. या 2 धावावर धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 31. चांगली फलंदाजी करतोय तो ऋतिक, चांगले योगदान देतो आपल्या संघाला आपल्या फलंदाजीच्या मार्फत. अक्षय थोडासा नाराज असेल कारण की आपल्या 2 चेंडूवर खणखणीत 2 षटकार गेलेले आहेत. अक्षयचा पुढचा चेंडू सामोरे जाईल पुन्हा एकदा ऋतिक. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू कट केलेला आहे. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 35. 3 गडी बाद 35. 7 चेंडू आणि 15 धावा. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. दाभाड संघाला एक वॉर्निंग असेल, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि वेळ न घेता सामना चालू करायचा आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. अक्षयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करीत तो ऋतिक. खरोखरच चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती ऋतिक याची. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय तो ऋतिक. चौकार आणि षटकाराचीच आतिषबाजी पाहायला मिळते ती ऋतिक याच्या बॅटमधून. अक्षयचा पुढचा चेंडू राईट मोडतो की सामना करीत तो ऋतिक. खरोखर एक प्रेक्षणीय फलंदाजी पाहायला मिळते, एक देखणी फलंदाजी पाहायला मिळते. जो चेंडू मारला तो सीमा पारच जातोय आणि या चेंडूवर सुद्धा एक खणखणीत षटकार ठोकलाय. कमॉन डीजे.
चेतन बाद होतोय, नवीन फलंदाज येतोय संकेत. नवीन फलंदाज येतोय तो संकेत. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे ती बाबा टायगर संघाला. तो स्ट्राईकला आहे. नवीन फलंदाज येतोय तो संकेत. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज या दाभाड विभाग प्रीमियर लीग मध्ये कालपासून चालू असलेला सामने आणि आता दुसऱ्या दिवशीचा दुपारचा सत्र, या सत्रामध्ये आतापर्यंत जी सुंदर फलंदाजी केली तो ऋतिक. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते नयनाची. कोणताही मोठा फटका मारून देत नाही, परंतु आता फलंदाजीला आलेला आहे तो ऋतिक, जो आतापर्यंत 26 धावांवर खेळतो. तोच ऋतिक आता फलंदाजीला आलेला आहे, 27 धावांवर खेळतोय. आता 3 चेंडू आणि 6 धावा. पाहूया कोणता संघ विजय होते. खूपच एक रोमांचक सामना पाहायला मिळतोय आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे दाद मागत असताना पंच फेटाळतात, परंतु निर्धाव जाते चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती नयनाची. 4 चेंडूमध्ये 3च धावा दिल्या आणि एक गडी बाद केला. अशी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली नयनाची. परंतु जोपर्यंत ऋतिक मैदानात आहे तोपर्यंत मोठ्या फटक्याची अपेक्षा बाबा टायगर संघाला असणारच. पुन्हा एकदा नयन सामोर झाले ऋतिक. ऋतिकने मारलेला चेंडू येतो, परंतु ऋतिक यांनी रन काढण्यास पेटाळली. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही या चेंडूवर. आणि 1 चेंडू आणि 6 धावा. टीम मीटिंग नको कृपया. दाभाड संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. गोल्डन 6 ची गरज आहे इथे बाबा टायगर संघाला. आणि निश्चितच ती क्षमता ऋतिक याच्यामध्ये जो आजच्या कालपासून चालू असलेल्या प्रीमियर लीग मध्ये वैयक्तिक 97 धावा काढलेला आहे तो ऋतिक आता स्ट्राईकला आहे. निश्चितच आपल्या या चेंडूवर आपल्या संघाला विजय मिळवून देतोय की आपलं शतक पूर्ण करतो ते पाहायला मिळणारच आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. आणि वैयक्तिक या प्रीमियर लीग मध्ये ऋतिक हा 97 धावांवर काढलेले आहेत. तोच ऋतिक फलंदाजीला पाहायला मिळतो. नयनाचा पुढचा चेंडू 1 चेंडू आणि 6 धावा. खरोखरच या स्पर्धेमध्ये या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली ती दाभाड संघाकडून. नयन आणि प्रसाद याची खरोखरच खूपच रोमांचक सामना पाहायला मिळाला दाभाड आणि बाबा टायगर संघामध्ये. आणि या ठिकाणी संतोष स्पोर्ट दाभाड संघ विजयी झालेला आहे. आणि खरोखरच सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली ती प्रसाद आणि नयन या जोडीमध्ये. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांनी. जवळपास सामना बाबा टायगर संघाकडे झुकलेलाच होता, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती नयनाची. आणि खरोखरच हा सामना संतोष टायगर संघाने विजय केलेला. आणि या सामन्याचा सामनावी ठरतोय तो नयन. वैयक्तिक 25 धावाचं योगदान दिलं आणि शेवटचे षटक एक सुंदर शतक टाकलं. 6 चेंडू 9 धावा पाहिजे ची गरज असताना फक्त 3 धावा खर्च केल्या. अशी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली ती नयनाची. आणि या सामन्याचा जो सामनावीर ठरतोय तो नयन. मॅन ऑफ द मॅच जो संतोष टायगर संघाचा नयन याला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. कृपया आपण मंचावर यायचंय.
आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेऊन जायचे.